भारताकडून सर्वाधिक T20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू रोहित शर्मा आहे हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण क्रिकेटच्या इतिहासात असे 5 खेळाडू आहेत जे 2 देशाकडून T20 वर्ल्ड कप खेळले आहेत. नंबर 1 कोरी अँडरसन. कोरी अँडरसन न्यूझीलंडकडून 2014 आणि 2016चा T20 वर्ल्ड कप खेळला. पण त्याच्या खराब कामगिरीमुळे न्यूझीलंड संघातून त्याला वगळला गेला आणि त्याने अमेरिकेची वाट धरली. कोरी अँडरसनने 2024चा वर्ल्ड कप अमेरिकेकडून खेळला, मात्र तो त्याच्या कामगिरीने जास्त प्रभावित करू शकला नाही. नंबर 2 रॉलेफ वेंडरमार्क. रॉलेफ वेंडरमार्क 2009 आणि 2010चे T20 वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका संघाकडनं खेळला. हेच नाही तर तो 2009च्या T20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू देखील ठरला. मात्र 2015मध्ये त्याने दक्षिण आफ्रिका सोडून नेदरलँड संघासाठी खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने नेदरलँडसाठी 2021, 2022 आणि 2024चे T20 वर्ल्ड कप खेळला आहे आणि तो 2026चा देखील T20 वर्ल्ड कप नेदरलँडसाठी खेळत आहे. नंबर 3 डेव्हिड विजा. डेव्हिड विजा दक्षिण आफ्रिकेकडून 1 आणि नामिबियाकडून 3 T20 वर्ल्ड कप खेळला आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. नंबर 4 मार्क चॅपमन. मार्क चॅपमन हाँगकाँग संघाकडून 2016चा T20 वर्ल्ड कप खेळला आणि न्यूझीलंडकडून त्यांनी 2022 आणि 2024चा वर्ल्ड कप खेळलेला आहे. तसंच तो 2026च्या वर्ल्ड कपचा देखील भाग आहे. नंबर 5 डर्क नॅनस. डर्क नॅनस 2009चा T20 वर्ल्ड कप नेदरलँडकडून खेळला. मात्र मूळचा ऑस्ट्रेलियाचा असल्याने डर्क नॅनसने 2010मध्ये मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. डर्क नॅनस 2010चा T20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळला आणि 2010च्या T20 वर्ल्ड कपमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला.